मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 8 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. कार्तिकी तिच्या केसांची वेणी घालत असते, मात्र तिला ते काही जमत नाही. त्यावेळी कार्तिक तिथे येतो आणि तिची मदत करतो. त्यानंतर तो तिला सांगतो की पुढच्या वेळी कमला मावशीला सांग तुझे केस बांधून द्यायला. दीपिकाची केसही तीच बांधते आणि आता ती तुझा लंच बॉक्स आणि पाण्याची बॉटलही भरून ठेवेल. मात्र कार्तिकी म्हणते की माझी पाण्याची बॉटल मी रात्रीच किचनमध्ये भरून ठेवली आहे. त्यामुळे कार्तिकला तिचं कौतुक वाटतं. तो म्हणतो, तुला खरंच खूप चांगल्या सवयी आहेत कार्तिकी. स्वतःची कामं स्वतःच केली तर आपल्याला पुढे आयुष्यात काही अडचण येत नाही. आपण स्वावलंबी होतो. त्यावर कार्तिकी सांगते की आई पण अशीच म्हणते. त्यावर कार्तिक म्हणतो, तुझी आई जे बोलते ते करून दाखवते. मी मात्र दीपिकाला खूप लाडावून ठेवलं आहे, त्यामुळे घरात खूप पसारा असतो. पण माझी दीपिका खूप समजूतदार आहे, त्यामुळे मलाच तिचे खूप लाड करावेसे वाटतात. तो दीपिकाबद्दलच सतत बोलत असतो. तो म्हणतो की ती या घरातील एकुलती एक नात आणि माझी एकुलती एक मुलगी आहे. त्यानंतर तो कार्तिकीला दीपिकाच्या पहिल्या बड्डेची आठवणही सांगतो. तो सांगतो की दीपिकाचा पहिला बड्डे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला होता. त्या बिचारीला तर काहीच कळत नव्हतं, पण आमचीच हौस होती सगळी. वेळ भेटला की मी तुला त्याचे फोटो दाखवेल. त्यानंतर तो कार्तिकीला सांगतो की मी आज खूप सारे चॉकलेट्स आणले आहेत, तू ते घे आणि शाळेत गेल्यानंतर दीपिकालाही दे, ती खूप खुश होईल. पण नंतर तो स्वतःशीच म्हणतो, पण मी पाठवली आहेत समजल्यानंतर ती घेईल का ते चॉकलेट्स. आणि तो कार्तिकीला सांगतो की ती नाही म्हणाली तरी तिला आग्रह करून खायला दे. त्यावर कार्तिकी हो म्हणते आणि त्यानंतर तो कार्तिकीच्या डोक्यावरून हात फिरवून तेथून निघून जातो. त्यानंतर सौंदर्या कार्तिकीला तर दीपा दीपिकाला शाळेत सोडायला येतात. मात्र तिथेही दीपिका सौंदर्यासोबत बोलत नाही. त्यामुळे सौंदर्या खूपच दुःखी होते आणि दीपाला म्हणते की अगदी कालपर्यंत माझ्या प्रिन्सेसचं ग्रँडमाशिवाय आणि डॅडाशिवाय पान हलायचं नाही, आणि आता बघ, आता साधं वळूनही बघत नाही, परक्यासारखं वागवते. त्यावर दीपा म्हणते, आई तिची द्विधा मनस्थिती झाली आहे. तिचं एक मन तिला सांगते की जाऊन आजीला घट्ट मिठी मार, तर दुसरं मन सांगते की ती अनाथ आहे आणि या मनस्थितीमध्ये ती खरंच खूप डिस्टर्ब झाली आहे आणि आता तिलाही तुमच्या इतकाच त्रास होतोय. पण ती लहान आहे, त्यामुळे आपणच तिला समजून घेऊ, थोडा वेळ देऊ. त्यावर सौंदर्या म्हणते, हाच विचार करून मी तिला आग्रह करत नाही की घरी चल म्हणून. त्यानंतर दीपा कार्तिकीबद्दल तिला विचारते, तर सौंदर्या सांगते की तुझी लेक तुझ्यासारखीच आहे, स्वतःची कामं स्वतः करते, काही त्रास नाही तिचा. खरंच खूप छान संस्कार केलेत तू तिच्यावर, अगदी तुझं प्रतिरूप आहे ती. आणि हे ऐकून दीपाला खूप आनंद होतो. तर सौंदर्या विचारते, पण आमचा लाडोबा तर त्रास नाही ना देत तुला. त्यावर दीपा सांगते की अजिबात नाही, उलट जे आहे त्यामध्ये गोड मानून घेते. मलाच वाईट वाटतं की माझं इतकं लहान घर, त्यात तिची किती गैरसोय होत असेल. त्यावर सौंदर्या म्हणते, पण आता काय करायचं, तिनेच निर्णय घेतलाय ना तुझ्या घरी राहायचा, मग तिला ॲडजस्ट तर करावेच लागणार. त्यावर दीपा म्हणते, पण ती तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते. त्यावर सौंदर्या विचारते, ती तुला असं बोलली का. त्यावर दीपा म्हणते, ती मला बोलली नाही, पण मला समजलं. ती सतत कोणता ना कोणता विचार करत असते, एकटक नजर लावून बसलेली असते. ती काही सांगत नाही, पण मला कळतं ती तुम्हाला किती मिस करत आहे ते. त्यावर सौंदर्या म्हणते, आता आपणच धीर धरायला हवा दीपा, आता फक्त आपण जे ठरवलं आहे त्यातून चांगलंच निष्पन्न व्हावं. तर दुसरीकडे कार्तिक हॉस्पिटलमध्ये आलेला असतो, मात्र त्याचं कुठेही लक्ष लागत नाही. तो मनाशी म्हणतो की माझं नक्की काय चालू आहे मलाच समजत नाही. इथे कामात लक्ष लागत नाही आणि घरातही लक्ष लागत नाही. तितक्यात त्याला एक फोन येतो. एका पेशंटचे रिपोर्ट्स त्याला पाहायचे असतात आणि त्यासाठी तो केबिनमध्ये जायला निघतो. पण त्यावेळी आयेशा तिथे येते. ती कार्तिकला प्रसाद देत म्हणते की आता मलाही पटायला लागलं आहे की काही काही गोष्टींमध्ये देवावरच डिपेंड राहावं लागतं. दीपिका लवकरात लवकर घरी यावी म्हणून मी देवाला नवस बोलले आहे. ती घरी परत आली की सगळंच नॉर्मल होईल. आणि त्यावर कार्तिक फक्त हो म्हणतो. त्यामुळे आयेशाही जास्त काही न बोलता तेथून निघते. पण त्यानंतर कार्तिक तिला थांबवत तिची माफी मागतो आणि म्हणतो की मी तुझ्याशी खरंच खूप रूड वागलो आयेशा, त्यासाठी खरंच सॉरी. माझ्या इमोशन्सवर कंट्रोलच राहत नाही.
मी बरंच काही बोलून जातो, बट आय डोंट रिअली मीन दॅट. त्यावर आयेशा म्हणते, हो कार्तिक, मी समजू शकते. तर दुसरीकडे लंच ब्रेकमध्ये कार्तिकी दीपिकाला चॉकलेट्स देते. तर दीपिका तिला विचारते, कोणी दिलं, आधी कॅक्सने का? त्यावर कार्तिकी तिच्या हातात ते चॉकलेट्स देत म्हणते, तुझ्या डॅडाने दिलं आहे. मात्र त्यामुळे दीपिकाचा चेहराच पडतो. ती म्हणते, नकोय मला, तू खा. मात्र कार्तिकी तिला सांगते की त्याने खूप प्रेमाने दिलं आहे तुझ्यासाठी. पण दीपिका म्हणते, तुला माहीत आहे ना तो माझा डॅडा नाही. त्यावर कार्तिकी म्हणते, हो मला माहीत आहे तू अनाथ आहे आणि तुझ्या डॅडाने तुला ते सांगितलं नाही म्हणून तू खूप चिडली आहे. पण तरीही तो तुझ्यावर खूप प्रेम करतो दीपिका. त्याला तुझी खूप आठवण येते. तो सारखा तुझ्याबद्दलच बोलत असतो. आणि हे सर्व ऐकून दीपिकाच्याही डोळ्यात पाणी येते. कार्तिकी तिला सांगते की आज तर त्याला तुझा फर्स्ट बर्थडे आठवत होता. तू खूप समजूतदार आहे असं तो सारखं म्हणत होता. तुझा डॅडाही माझ्या आईसारखाच खूप चांगला आहे गं. त्यावर दीपिका विचारते, आता तुला तो आवडायला लागला आहे का? पण तू तर त्याच्याशी बोलत पण नव्हतीस ना. त्यावर कार्तिकी म्हणते, हो, पण आता त्याच्यासोबत राहून मला समजलं आहे की तो वाईट नाही तर तो खूप चांगला आहे. मी त्याच्यावर रागवले होते कारण आई म्हणाली होती की त्याच्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं आहे. पण आता मला कळलंय की दीपिका तुझे बाबा खूप चांगले आहेत. पण मग माझी आई असं का म्हणाली असेल? त्यावर दीपिका म्हणते, काय माहीत, पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असेल. आणि त्यानंतर त्या दोघीही नक्की काय प्रॉब्लेम असेल याचा विचार करत बसतात. त्यानंतर कार्तिकी म्हणते की हे बघ, माझे बाबा माझ्याबरोबर नाही आणि तुझी आई तुझ्याबरोबर नाही. मग माझे बाबा कोण आणि तुझी आई कोण? पण दीपिका म्हणते, माझा डॅडा तरी कुठे माझा खरा बाबा आहे? मी तर अनाथ आहे ना. मग माझे आई बाबा कोण? त्यावर कार्तिकी म्हणते, आपण ते पण शोधून काढूया. त्यावर दीपिका विचारते, पण ते कसं? कार्तिकी सांगते, मोठ्यांकडून. त्यांना नक्कीच काहीतरी माहीत असेल. तू माझ्या आईला विचार आणि मी तुझ्या आजीला विचारते. त्यांना नक्कीच काहीतरी माहीत असणार. आणि त्या दोघीही हे काम लवकरात लवकर करण्याचं ठरवतात. तर दुसरीकडे सौंदर्या दीपाला तिच्या घरी सोडण्यासाठी येते. दीपाला जे कष्ट पडत आहे ते पाहून सौंदर्याला खूप वाईट वाटतं. मात्र दीपा तिला समजावते की माझ्या नशिबाचे भोग आहेत आणि ते मला भोगायलाच हवे आणि तुम्ही माझी काळजी करू नका कारण मला कामाची, कष्टांची सवय आहे. त्यावर सौंदर्या म्हणते की देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तुझे हे कष्ट लवकरात लवकर संपू दे. त्यानंतर ती म्हणते की खरंच माझ्या कार्तिकची निवड लाख मोलाची आहे. पण दुर्दैवाने तोच विसरला की त्याने हिरा निवडला. पण त्याच्या मनातील तुझ्याविषयीचा हा गैरसमज नक्कीच दूर होणार, ही आशा मी कधीच सोडणार नाही. तर दुसरीकडे कार्तिकी सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेली असते. मात्र श्वेता तिला जमिनीवर बसायला सांगते. मात्र कार्तिकी तिचं काही ऐकत नाही. तर श्वेता तिला म्हणते, तू दीपिका नाही तर दीपाची मुलगी कार्तिकी आहे, खोपट्यात राहणारी. त्यामुळे कार्तिकी तिला चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवते आणि मोठ्याने म्हणते की आजी बघ नाही मला काय म्हणत आहे ते. त्यामुळे श्वेताला असं वाटतं की खरोखरच सौंदर्या तिथे आली आहे आणि ती खूपच घाबरते. त्यामुळे कार्तिकीला खूप हसू येतं आणि त्यामुळे श्वेता चिडून तिच्याच पाठीमागे लागते. पण त्याचवेळी तिला तिच्या एका मैत्रिणीचा फोन येतो. ती त्या मैत्रिणीला सांगत असते की दीपाची मुलगी कार्तिकी आमच्या घरी आली आहे. दीपा म्हणजे माझी बहीण. आणि नेमकं हे सर्व कार्तिकी ऐकते आणि श्वेता आंटी ही आपल्या आईची बहीण आहे हे ऐकून तिला मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की कार्तिकी सौंदर्याला विचारते की माझी आई नक्की तुझी कोण आहे आणि श्वेता आंटी तिची खरोखर बहीण आहे का? आणि कार्तिकीचे हे प्रश्न ऐकून सौंदर्यालाही धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.